ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि शेती करत असताना अधिकचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी पशुपालन व्यवसायाकडे जोड व्यवसाय म्हणून पाहिलं जातं. परंतु सध्याच्या काळात, आधुनिक या काळात पशुपालन हा जोड व्यवसाय न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे. पशुपालन व्यवसाय करत असताना जर का अधिकचा फायदा घ्यायचा असेल तर दुग्ध व्यवस्थापनेबरोबरच पशूंच्या प्रजनन व्यवस्थेकडे जर का लक्ष दिलं तर जास्त फायदा होणार आहे. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यातील पशु प्रजनन व्यवस्थापन. आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर संदीप गायकवाड सर. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे ते पशु प्रजनन विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत. धन्यवाद. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की गाई म्हशींमध्ये आपण जी प्रजनन व्यवस्था म्हणतो तर ती प्रजनन व्यवस्था म्हणजे नक्की काय आहे? प्रजनन ही शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर ती त्या गाई म्हशीसाठी अनावश्यक क्रिया आहे. अत्यावश्यक क्रियेमध्ये ती मोडत नाही. आणि हे होत असताना मग कसं शरीरातल्या ज्या काही प्रक्रिया आहेत बाकीच्या की ज्या जीवनावश्यक आहेत, त्यांच्या सर्वायवलसाठी कामाच्या आहेत, त्या अगोदर होतात. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस पशुपालक म्हणून आपण त्यांना अधिकची ऊर्जा ज्यावेळेस त्यांना देतो, आपण त्यांना सप्लाय करतो, त्याच्यानंतर मग मात्र प्रोडक्शन म्हणजे उत्पादन आणि पुनरुत्पादन या प्रक्रियेची सुरुवात होते. आणि साधारणपणे कसं जन्मानंतर एखादी गाय किंवा म्हैस किंवा एखादी फिमेल किंवा माणसासारखंच जन्मापासून या सगळ्या ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या त्या शरीरात प्रेझेंट असतात, अस्तित्वात असतात. परंतु फक्त हीच एक अशी संस्था आहे प्रजनन संस्था की ही योग्य वयात आल्यानंतर किंवा योग्य कालावधीनंतर त्या गायीने किंवा म्हशीने योग्य असं वजन घेतल्यानंतर मग ती कार्य करण्याला सुरुवात करते. आणि मग प्रजनन प्रक्रिया जरी आपण म्हणत असलो की ती अत्यावश्यक नाही, परंतु पशुपालकाच्या दृष्टीने, कारण पशुपालक जो आहे तो गाय किंवा म्हैस किंवा आपलं पशुधन हे काहीतरी त्याच्यापासून नफा मिळवण्यासाठी करत असतो, हा व्यवसाय करत असतो. आणि हे करत असताना मग पशुपासून मिळणारं एकमेव साधन म्हणजे आपल्या दृष्टीनं ते दूध आहे. आणि जोपर्यंत गाय किंवा म्हैस ती गाभण राहत नाही किंवा तिची डिलेवरी होत नाही की वित नाही तोपर्यंत ती दूध देणार नाही. आणि मग तिच्यापासून दूध उत्पादन जर जास्त मिळवायचं असेल तर आपल्याला ती गाय अगोदर योग्य वयामध्ये तिला माझावर किंवा तिचं जे प्रजनन प्रक्रिया आहे ती सुरू करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तिचं आपल्याला आहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळेस ती प्रजनन प्रक्रिया सुरू होते आणि मग तिथून पुढं खऱ्या अर्थानं आपला जो फायदा आहे पशुसंवर्धनातला तो कुठंतरी आपल्या शेतकऱ्याला मिळायला सुरुवात होते असं मला वाटतं. सर, पण मग सध्याच्या काळात या पशुप्रजननाचं वास्तव्य काय आहे? पशुप्रजननाचं वास्तव्य म्हणजे आता ज्यावेळेस आपण क्षेत्रीय स्तरावर विचार करतो तर त्यावेळेस जे काही म्हणजे पशुप्रजनातलं प्राथमिक वास्तव शास्त्रीय दृष्टिकोनातून जे असायला पाहिजे की जसं की आत्ता मी सांगितलं की गाय योग्य वयात माझावर यायला पाहिजे. मग आपल्या जे काही देशी गायी आहेत किंवा आपल्याकडच्या संकरित गायी आहेत, कारण आपण संकरीकरण ज्यावेळेस केलं त्याच्या मागचा उद्देशच आपला असा होता की दुग्धक्रांती, आणि दुग्धक्रांती करायची असेल तर मग आपण संकरीकरण केलं, ज्याच्यापासून आपण जे काही आपल्या देशी गायी आहेत त्यांच्यामध्ये संकर घडवून आणला आणि त्यांचं दूध उत्पादन वाढवण्याचा आपण प्रयत्न केला. आणि हे असं होत असताना मग ज्यावेळेस दूध उत्पादन वाढवायचं म्हणतोय तर मग पशुप्रजनन असेल
त्याचं व्यवस्थित असेल तरच त्याचं उत्पादन असणार आहे. आणि हे सर्व होत असताना मग प्राथमिक वास्तवशास्त्रीय दृष्टिकोनाची हे काही वास्तव आपण ठरवतो. तर मग आपल्याकडची जी गाय आहे किंवा ती म्हैस आहे ती योग्य वयात माझावर आली पाहिजे. म्हणजे आपल्याकडच्या ज्या काही देशी गायी आहेत किंवा म्हशी असतील तर 3-3.5 वर्षामध्ये ती माझावर येणं, तिची प्रजनन प्रक्रिया किंवा ती प्रजननक्षम होणं हे आवश्यक आहे. संकरित गायी असतील तर त्या साधारणपणे 18व्या महिन्यापर्यंत 15 ते 18 महिन्याच्या दरम्यान ती गाभण राहिली पाहिजे. आणि मग हे करत असताना त्यांचं जे वजन आहे, वजन योग्य असल्याशिवाय ती प्रजनन प्रक्रिया सुरू होणार नाही. आणि मग हे जे प्राथमिक वास्तव, आणि हे फक्त असं होऊन चालणार नाही, फक्त ती गाय वयात आली किंवा तिनं जी माझाची लक्षणं दाखवली किंवा प्रजननक्षम झाली म्हणजे सगळं होतं असं नाही. तर तिनं नंतर तिचं जे स्त्रीबीज आहे ते योग्य वेळी त्याचं विमोचन होणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण ज्यावेळेस कृत्रिम रेतन करतोय तर तिच्या स्त्रीबीजापासून गर्भधारणा पण झाली पाहिजे. आणि ती गर्भधारणा होण्यासाठी जे स्त्रीबीज आहे ते हेल्दी, म्हणजे म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की स्वस्थ असलं पाहिजे. आणि हे स्वस्थ असल्यानंतरच मग आपण कृत्रिम रेतन केलं की तर त्याचं फलन प्रक्रिया, फर्टिलायझेशनचे ते व्यवस्थित होईल आणि मग त्याच्यापासून तयार होणारा गर्भ आहे तो व्यवस्थित असणार आहे किंवा चांगला असणार आहे, जो आपल्या दृष्टीनं फायद्याचा आहे. आणि म्हणून मग ही जी प्राथमिक अवस्था आहे, मग त्याच्यामध्ये जो माझाचा कालावधी असतो, जे काही त्याचं ऋतुचक्र जे म्हणतो आपण, आम्ही इस्टर सायकल म्हणतो शास्त्रीय भाषेत, त्या इस्टर सायकल साधारणपणे 21 दिवसाचा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही बदल होत असतील तर मग ते कुठंतरी ॲबनॉर्मॅलिटीकडे, असामान्य, त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे असू शकतात. ह्या दृष्टीने मग ही जी वास्तवता आहे ती वास्तव पशुपालकांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये जर कुठं त्याला असे समस्या वाटत असतील की बाबा ऋतुचक्र व्यवस्थित नाही आहे किंवा ऋतुचक्र 21 दिवसापेक्षा कमी होते, जास्त होते, किंवा तिचा माझाचा कालावधी वाढतोय, प्रमाणापेक्षा जास्त वाढतोय, किंवा तिचे माझाची लक्षणच दिसत नाही आहे, तर मग अशा वेळेस त्यांना पशुवैद्यकाशी थोडासा सल्ला घ्यावा आणि मग त्याच्या समस्येचं निराकरण त्यांनी करून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण अगदी छान सांगितलं की आपल्याला उत्तम प्रतीचं जर का दूध हवं असेल तर त्याआधी ती गायचं जे आरोग्य आहे ते उत्तम असणं फार गरजेचं आहे. तर या दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता याचा संबंधच आपण जर का करायचा म्हटला तर तो कशा प्रकारे करू शकतो आपण? संबंध म्हणजे आता जसं आपण अगदी सुरुवातीपासून हे सांगतोय की दूध उत्पादन पाहिजे असेल तर प्रजनन पाहिजे, आणि प्रजनन पाहिजे असेल तर मग प्रजनन ही गायीसाठी फायद्याची प्रक्रिया नाही आहे. म्हणजे गाय किंवा ती गाभण असेल नसेल, गायीला किंवा त्या म्हशीला काही फरक पडत नाही आहे. फरक पशुपालकाला पडतोय, आपल्याला पडतोय. आणि मग आपल्याला तिच्यावर लक्षपूर्वक लक्ष द्यावं लागणार, जाणीवपूर्वक त्याच्या प्रजननावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे लक्ष देत असताना मग तिचं जो प्रजननक्षम कालावधी आहे तो प्रजननक्षम कालावधी योग्य आहे का नाही, आपल्या गोट्यात असणारी गाय आहे ती, आपल्या गोट्यात असलेली गाय तिची प्रसूती झाल्यानंतर योग्य वेळी कमीत कमी कालावधीमध्ये ती माझाची लक्षणं दाखवते का नाही, दाखवत नसेल, कारण आपण पशुसंवर्धन किंवा पशुपालन हा व्यवसाय करत असताना किंवा हा दुग्ध व्यवसाय करत असताना आपलं उद्दिष्ट जे आहे ते दर वर्षाला आपल्याला त्या गाई म्हशीपासून एक वेत मिळणं अपेक्षित आहे. ते आपल्याला कुठंतरी टार्गेट ठेवावं लागणार आहे. आणि हे टार्गेट ज्यावेळेस आपल्याला अचीव करायचं आहे, ते मिळवायचं आहे, त्यावेळेस मग मात्र आपल्याला त्या प्रत्येक प्रक्रियेवर, मग तिचं उत्पादन असेल, दूध उत्पादन असेल किंवा प्रजनन असेल, त्याच्या उपर तिची प्रसूती असेल, या पूर्ण, कारण प्रसूती म्हणजे ही परत अजून एक थोडीशी क्लिष्ट प्रक्रिया आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की स्त्रीचा किंवा हिचा पुनर्जन्म असतो, तसंच पशुधनाच्या बाबतीत पण गाय किंवा म्हैसाच्यामध्ये अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. आणि त्या दरम्यान काही अडथळे झाले, समस्या निर्माण झाल्या तर त्याचा परिणाम हा प्रसूती पश्चात जे काही त्याचं फर्टिलिटी किंवा त्याचं जे काही गाभण राहण्याची क्षमता आहे, प्रजनन क्षमतेवर होत असतो. आणि म्हणून मग ह्या दोन गोष्टी पॅरलल चालल्या पाहिजेत. ते म्हणजे आपण असं म्हणतो की एकाच रथाची दोन चाकं आहेत, प्रजनन आणि पुनरुत्पादन. आणि हे करत असताना मग एकाच रथाची दोन चाकं आहेत, तर आपल्याला फायदा मिळवायचा असेल तर ही दोन चाकं व्यवस्थित चालली पाहिजे. आणि उत्पादन पाहिजे असेल तर तुम्हाला प्रजननावर अधिक लक्ष द्यावंच लागेल. आणि ते दिल्यानंतर मग आपल्याकडं आपल्या गोठ्यामध्ये 1 वर्ष 1 वेत ही संकल्पना ज्यावेळेस आपण त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात करू, मग कुठंतरी हा दुग्ध व्यवसाय आपल्याकडं आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाईल. अन्यथा मग 2 वर्ष वेतातलं अंतर वाढलं की मग शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. आणि हे नुकसान साधारणपणे अप्रत्यक्ष असतं, ते लवकर लक्षात येत नाही. आणि म्हणून त्याची काळजी करणं, त्या जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे. फार सुंदररीत्या आपण सांगितलं की रथाची 2 चाकं ही एकाच वेगाने धावली पाहिजे, तरच त्यातून आपल्याला फायदा होणार आहे. परंतु सर, पशु प्रजनन आणि ऋतूबदल यांचा सुद्धा काही संबंध असतो का? हो, खूपच अगदी जवळचा संबंध आहे. कारण
आपण अगदी सुरुवातीपासून म्हणतो की प्रजनन ही तिच्यासाठी अत्यावश्यक नाही. मग जसं आपल्यावर मानवावर जसा विविध ऋतूंचा परिणाम होतो, मग पावसाळा असेल, हिवाळा असेल आणि उन्हाळा असेल, तसाच परिणाम पशुधनावर पण होतो. मग गाई म्हशी किंवा सगळं पशुधन असेल त्यांच्यावर हे जे काही ऋतू बदल होत असतात, मग जे चांगले ऋतू असते तिथं त्यांचे आरोग्य चांगलं असतं, हेल्थ चांगली असते आणि त्याचबरोबर मग त्यांचं प्रजनन पण चांगलं होत असतं. पण जिथं त्यांच्यामध्ये आता उन्हाळ्याचा आपण विचार करतोय किंवा भरपूर पावसाळा आहे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कोकणात भरपूर पाऊस आहे, तर अशा वेळेस कुठंतरी ते जनावरं तणावात असतात आणि मग तणाव झाला की मग त्यांचं जे काही जैवरासायनिक प्रक्रिया आहेत शरीरातल्या त्या चेंज होतात. आम्ही फिजिओलॉजिकल स्ट्रेस म्हणतो आणि होत असताना मग त्याचा पहिला जो परिणाम आहे तो त्याच्या दूध उत्पादनावर होतो, कारण दूध उत्पादन ही त्याच्यासाठी गरजेची प्रक्रिया नाही. आणि दुसरा परिणाम आपल्या प्रजननावर होतो. आणि मग हे ऋतू जसे बदलतात, जसं आता हिवाळा ऋतू आहे, हिवाळा ऋतू हा सगळ्यांच्या दृष्टीने चांगला ऋतू आहे. म्हणजे तो जो अँटोम पिरियड आहे त्याच्यामध्ये एक कम्फर्टेबल, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं सगळेच जे आहेत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे निसर्गातले सगळ्यांच्या दृष्टीने तो चांगला आहे. तसंच ॲनिमलच्या दृष्टीने पण चांगला आहे. आणि मग हे होत असताना कसं होतं की हिवाळ्यामध्ये आपण बघितलं असेल तर तिथं दूध उत्पादन तुम्हाला वाढलेलं दिसेल आणि त्या प्रजनन क्षमता जी आहे ती त्या दरम्यान तुमची त्या गाई म्हशींची चांगली असते. आणि हे करत असताना मग कुठंतरी नंतर उन्हाळ्याचा ऋतू येतो. उन्हाळ्यामध्ये मग तुमचं आता महाराष्ट्राच्या विविध भागात बघितलं आपण तर अगदी वेगवेगळ्या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथं तुम्हाला तापमानात तफावत खूप आढळते. म्हणजे कुठं खूप तापमान आहे, एकदम कोरडं आहे. काही ठिकाणी कोकणासारखे आपण मुंबईचा विचार केला तर खूप आर्द्रता आहे, म्हणजे ह्युमिडिटी खूप जास्त आहे. तर मग ह्याचा परिणाम हा वेगवेगळ्या प्रकारे होणार आहे. आणि मग ॲनिमल्स किंवा हे गाई म्हशी जे आहेत किंवा हे जे पशुधन आहे, ज्यावेळेस ह्या एक्स्ट्रीम कंडिशनला कुठंतरी फेस करत असतं, त्या कंडिशनमध्ये राहत असतं, तर त्यांच्यामध्ये एक जुळवून घेण्याची क्षमता असते. एका मर्यादेपर्यंत ते स्वतःला जुळवून घेतात आणि त्याच्या बाहेर झालं की म्हणजे त्यांचे जुळवून घेण्याची त्यांची क्षमता संपते. तिथून मग मात्र त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होण्याची सुरुवात होते आणि हे तणाव झाल्यानंतर मग मात्र त्याचा परिणाम हा आपल्या त्यांच्या प्रजनन संस्थेवर होतो, प्रजनन प्रक्रियेवर होतो, प्रजनन क्षमतेवर होतो आणि मग तिथून कुठंतरी आपल्याला तिचं व्यवस्थापन करण्याची गरज पडते. पण सर, आपण जर का फक्त उन्हाळ्यासंबंधी विचार करायचा ठरवला तर गाई म्हशींमध्ये उन्हाळ्यामध्ये प्रजनन करताना कोणकोणत्या समस्या येऊ शकतात? उन्हाळा म्हटलं की मग तापमान खूप आहे, तापमान खूप असेल तर मग आणि दुसरी गोष्ट उन्हाळ्यात फक्त जनावरांवर किंवा गाई म्हशींवरच परिणाम होतो नाही, मानवांवर होतो, तसाच शेतीवर पण होतो. जिथं जिथं पाण्याचे स्रोत आहेत ते कमी झालेले असतील त्याच्यामुळं आणि शेतात म्हणजे हिरवा चारा जो आहे तो हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध असतो. ह्या सर्वांचा परिणाम होतो काय की भरपूर ज्यावेळेस तापमान वाढतं, तिथली आर्द्रता वाढते काही ठिकाणची, तर तिथं त्या ॲनिमल्सला किंवा जनावरांमध्ये ताण निर्माण होतो. आता हा ताण निर्माण झाल्यानंतर आम्ही शास्त्रीय भाषेत एक ॲक्सिस आहे जो प्रजननाला खूप महत्त्वाचा घटक आहे, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस म्हणतो त्याला. मग हा जो ॲक्सिस आहे किंवा हे जो ऑर्केस्ट्रा आहे तो जो ॲक्सिस आहे तो कुठेतरी डिस्टर्ब होतो आहे आणि मग ज्यावेळेस ताण असतो, आपल्याला जरी ताण आला तरी आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात, वेगवेगळी रसायनं सिक्रेट होत असतात. कॉर्टिसॉल म्हणून एक संप्रेरक आहे, ते संप्रेरक निर्माण होतं शरीरामध्ये आणि त्याचा परिणाम हा आपल्या पूर्णपणे प्रक्रियेवर होत असतो. आता गाई म्हशीमध्ये पण असंच होतं. हे ज्यावेळेस संप्रेरक निर्माण होतं ताणतणावामध्ये किंवा विशेषतः आपण उन्हाळ्याचा विचार करतो, तापमान वाढलं की स्ट्रेस म्हणू आपण त्याला, हीट स्ट्रेस, त्याच्यामध्ये हा कॉर्टिसॉल लेवल वाढली की मग HPO ॲक्सिस आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब होतो आहे आणि ज्यावेळेस हा डिस्टर्ब होतो मग प्रजनन प्रक्रिया बाधित होते. आता प्रजनन प्रक्रिया बाधित होते हे खूपच शास्त्रीय झालं, परंतु मग हे साध्या भाषेत सांगायचं झालं तर मग उन्हाळा जसा वाढला त्याचं दूध उत्पादन कमी होणार आहे, त्याची भूक कमी होणार आहे आणि भूक कमी झाल्यानंतर एनर्जीची जी आहे उष्णताची आहे, कारण उष्णता निर्माण होणं आणि उष्णतेचं लॉस होणं ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला गेला पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये नेमका हा समन्वय साधला जात नाही आणि मग याचा परिणाम म्हणून काय होतो की त्याचा परिणाम असा होतो की ही जी प्रजनन प्रक्रिया ही बाधित होते. आता बाधित होते म्हणजे काय, साधारणपणे मग जी काय आपल्याकडे जनावरं आहेत, काही जनावरं गाभण असतील, समजा हिवाळ्यामध्ये ते गाभण झालेले असतील, तर मग अशा हीट स्ट्रेसमध्ये त्याचं जी काही गर्भधारणा आहे त्या गर्भधारणेच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि एक्स्ट्रीम कंडिशनला जर तो गर्भ हा प्राथमिक अवस्थेत असेल
तर त्याचे मृत्यू होण्याची पण शक्यता असते, म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये. कारण ह्याचे जे काही संदर्भ येतोय हा एक्स्ट्रीम किंवा जास्तीत जास्त तापमानात संदर्भ येतो, तर ते जे काही गर्भात त्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जे काही प्रोटीन्स म्हणतो आपण त्याला, प्रथिने आहेत, त्याचं डिनॅच्युरेशन होतं आणि मग त्याचा मृत्यू झाला गर्भाचा की मग आपोआपच ती गाय किंवा म्हैस असेल ती नॉन प्रेग्नंट होते, की जी आपल्या दृष्टीनं ते फायद्याची नाही आहे, आपल्याला नुकसानकारक मोठं नुकसान आहे, खूप मोठं नुकसान आहे. कारण त्याच्यानंतर आपल्याला खूप वेळ वाट बघावी लागणार आहे. मग त्याच्यामध्ये परत सायकल्स येणं, सायकल झाल्यानंतर ती परत मगाशी सांगितल्याप्रमाणे स्त्रीबीज ज्याची गुणवत्ता आहे ती गुणवत्ता पण इथं कमी झालेली असते उन्हाळ्याच्या दरम्यान. मग अशा पद्धतीनं मग होतं काय की अल्टिमेट म्हणजे फायनल जे रिझल्ट आहे त्याचा तो असतो की त्याच्यामध्ये वंध्यत्व येतं. आमची माती आमची माणसं. उन्हाळ्यामध्ये गायी माझावर जाण्याची लक्षणच दाखवत नाहीत, हां, मग अशा वेळेला काय उपाययोजना आपण सांगाल? आता माझ्यावर न जाण्याचं लक्षण म्हणजे होतं काय की जसं उन्हाळ्यामध्ये ताणतणाव असतात, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जो काही डिस्टर्बन्स येतोय आणि प्रजनन प्रक्रिया ही पूर्णपणे संप्रेरकावर अवलंबून आहे. म्हणजे ही एकमेव प्रक्रिया अशी आहे ज्यावेळेस आपण बाकीच्या संस्थेची किंवा बाकी प्रक्रियेशी ज्यावेळेस आपण विचार करतो तर ही प्रजनन प्रक्रिया ही पूर्णपणे संप्रेरक हार्मोन्सवर डिपेंडंट आहे ती. आणि मग जसा ताण आला, जसा उन्हाळा वाढला की मग त्याचे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स कमी प्रमाणात सिक्रेट होतात. आता तुम्ही विचारलं की माझाची लक्षणं दाखवत नाहीत. माझाचं लक्षण दाखवण्यासाठी जो काही संप्रेरक कारणीभूत आहे, इस्ट्रोजन म्हणतो आपण त्याला, तर त्या इस्ट्रोजनची मात्रा त्याचं जे काही प्रमाण आहे रक्तातलं प्रमाण ते कमी होतं. म्हणजे तो त्या जे स्त्रीबीज तयार होतं त्या स्त्रीबीजातून जो संप्रेरक म्हणजे इस्ट्रोजन सिक्रेट होतो तोच कमी प्रमाणात होतो. आणि मग त्याच्यामुळं जे बिहेवियरल सिम्पटम्स आहेत त्या ॲनिमलचे, माझाची लक्षणं जी काही दाखवतं की बाबा हंबरणं, ओरडणं, त्याच्यामध्ये अस्वस्थता असते, डिस्चार्ज येतो, ही लक्षणं कुठंतरी कमी होतात. कारण त्या लक्षणासाठी कारणीभूत असणारा घटकच कमी प्रमाणात आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला अगदी जाणीवपूर्वक ती गाय किंवा म्हैस माझावर आहे की नाही हे तुम्हाला सकाळ संध्याकाळ बघणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझाची लक्षणं कमी होतात किंवा त्याचं जे ड्युरेशन आहे, त्याचा जो कालावधी तो कमी होतो. आणि मग बऱ्याच वेळेस असं होतं की उन्हाळ्याच्या दरम्यान ही जी काही गाई म्हशी आहेत ते माझाची लक्षणं रात्रीच्या वेळेस दाखवतात की जी आपल्याकडून नोटीस होत नाहीत, म्हणजे आपण पाहतच नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याकडच्या गोठ्यात जे जनावर आहे त्यांना माझाचे लक्षण दाखवलं आणि त्यामुळे आपण मग तिला कृत्रिम रेतन करण्याचा विचार पण करत नाही, माहीतच नसतं आपल्याला. मग अशा वेळेस आपल्याला थोडंसं त्याचं व्यवस्थापन करताना मग त्याचं आहार व्यवस्थापन असेल, तिचे गोठ्यातली व्यवस्थापन असेल, ह्या गोष्टींवर आपल्याला भर द्यावा लागेल, जेणेकरून मग ही गाय किंवा ती म्हैस आहे ती त्यांना आरामदायक किंवा कम्फर्ट झोन म्हणतो आपण त्यात ती गेली पाहिजे. एक योग्य वातावरण त्यांच्या भोवती तयार करणं गरजेचं आहे. पण आपण जर का फक्त उन्हाळ्यासंबंधी विचार करायचा झाला तर ही प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी काय उपाययोजना आपण सांगाल? आता आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये कुठल्या गोष्टींमुळं प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. मग आता ही प्रजनन क्षमता टिकवून ठेवायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आहे प्रजनन ते जरी तिनं व्यवस्थित सुरू झालं तरी ते आपल्या फायद्याचं आहे. आणि मग हे करत असताना आपल्याला मग वेगवेगळे उपाय करता येतात. म्हणजे आता प्रजनन क्षमता टिकवायची असेल तर त्याचा तुम्हाला ताण कमी करावा लागेल, ही स्ट्रेस जो आहे तो ही स्ट्रेस आपल्याला कमी करावा लागेल. आणि आपण हा स्ट्रेस कशा पद्धतीने कमी करू शकतो, एक जे काही गोठे आहेत त्या गोठ्यामध्ये मग व्हेंटिलेशन प्रॉपर असायला पाहिजे, हवेशीर गोठा असायला पाहिजे. तो हवेशीर गोठा करत असताना त्याची जी बांधणी, आता ज्यांच्याकडे ऑलरेडी गोठे तयार आहेत ते बांधणी त्याची बदलू शकत नाहीत, पण जे गोठे आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याचं व्हेंटिलेशन वाढवू शकता. लोकल लेवलला अगदी कमी पैशामध्ये साधे फॅन जरी बसवले तुम्ही, आणि आता हे फॅन बसवत असताना फक्त वातावरणाचा विचार करणं गरजेचं आहे. कारण वातावरणाचा विचार जसं आपण म्हणलं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वातावरण आहे. कोकणात असेल जिथं ह्युमिडिटी जास्त आहे, आर्द्रता जास्त आहे, तिथं आपल्याला फक्त फॅन लावून नाही चालणार, तर तिथं मिस्ट म्हणजे छोटे 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 ड्रॉपलेट्स तयार करायला फॉगर्स किंवा मिस्टिंग करून पाण्याचे फवारे फक्त पाण्याचे फवारे करताना कसं की आपण नॉर्मल फवारा तिथं देऊन चालणार नाही. कारण जर शरीरावर जर पाणी थांबलं तर ते हीट ॲब्झॉर्ब करतं आणि मग जी हीट आपण ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय की बाबा त्याचा ताणतणाव कमी करायला पाहिजे, तो पर्पज, तो जो उद्देश आहे तो आपला साध्य होत नाही. म्हणून मग ते फॉगर छोटे असतात, ते छोटे ड्रॉपलेट तयार करतात आणि हवेतलं मग ते बरोबर उष्णता शोषून घेतात आणि गोठ्यातलं वातावरण आहे. आता हे कसं, हे करत असताना पैशाचा पण विचार करावा लागणार आहे. असं नाही की माझ्याकडे 2 गाई किंवा पशुपालक जो मार्जिनल किंवा अल्पभूधारक असेल तर तो एवढे मोठे हे नाही करू शकत, जो खर्च आहे तो त्याला परवडणार नाही. मग अगदी ग्राउंड लेवलला आपल्याकडे अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, मग ऊसाचं पाचट असतं, वाळलेल्या ऊसाचं पाचट, किंवा
आपण गहू काढल्यानंतर ते काढ राहतात, छप्पर, साध्या अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर छप्पर जरी बांधलं जेणेकरून उष्णता गोठ्यामध्ये वाढणार नाही. आणि जो काही मग काही जण काय करतात की मग त्याला पांढरा कलर देतात, पण शेतकऱ्याच्या दृष्टीने तो कलर वगैरे देणं ही म्हणजे फक्त ऑर्गनाइज डेअरी फार्म करू शकतात. आपल्याला शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी फक्त छप्पर जरी साधं घातलं आणि त्याची हाईट वाढवली तरी वातावरण खेळतं राहू शकतं. हे झालं आपण त्याच्या गोठ्याचं व्यवस्थापन. आपण त्याचा आहार, आता जसं आपण म्हणलं की उष्णता वाढलेली आहे, मग त्याला सहज पचणारा आहार आपल्याला द्यावा लागेल. मग तिथं आपल्याला प्रथिनांची मात्रा वाढवावं लागणार आहे. प्रथिन मग तुरीची चुनी असेल, जे आपल्याकडे अवेलेबल आहे, किंवा मक्याचा भरडा असतो तो आपण देऊ शकतो तिला, ज्याच्यामधून त्या जनावरांना एनर्जी भेटत. मीठ सगळ्यात महत्त्वाचं. मीठ ज्यावेळेस आपण मिठाचं प्रमाण थोडंसं उन्हाळ्याच्या दरम्यान जर वाढवलं आपण, अगदी एका जनावराला 50 ग्रॅम जरी कारण 300-400 किलोचं जनावर असतात, 400 किलोसाठी 50 ग्रॅम मीठ काही जास्त नाही. तर त्याच्यामुळं काय होतं की वॉटर रिटेन्शन जे आहे ते वॉटर रिटेन्शन वाढतं आणि मग कुठंतरी हा कुलिंग इफेक्ट, थंड राहण्याचा जे प्रकार आहे तो वाढतो आणि ॲनिमल्स हे कम्फर्ट झोनमध्ये जातात. म्हणजे त्याच्यातून शरीरात निर्माण होणारी उष्णता आणि उष्णतेचं इव्हॅपोरेशन ह्याच्यामध्ये समन्वय साधला जातो. आणि मग आपल्याला हे करायचं की ॲनिमलचा कम्फर्ट झोन जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवायचा. मग आपण त्याला हिरवा चारा पण देऊ शकतो, भरपूर प्रमाणात हिरवा चारा. मग मक्याचा हिरवा चारा असेल. आता काही ठिकाणी महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्धच नसतो. मग अशा वेळेस ज्या कालावधीमध्ये हिरवा चारा उपलब्ध असतो त्यावेळेस त्याचं मुरघास, सायलेज म्हणतो आपण त्याला, ते मुरघास तयार करून उन्हाळ्यात जरी वापरलं. आता ते मुरघास वापरत असताना मग काय परत काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये बुरशी नसायला पाहिजे. आता तो वेगळा विषय होतो. पण मुरघासाचा वापर जरी केला आणि पाणी भरपूर त्याचा म्हणजे कधी पण त्याला पाणी अवेलेबल असलं पाहिजे, भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे त्या गाई म्हशीने. आणि मग ह्या सर्वांचा परिणाम म्हणून काय होणार आहे, त्या ॲनिमलचा जो कम्फर्ट झोन आहे तो कम्फर्ट झोन वाढेल. आणि कम्फर्ट झोन वाढल्यानंतर मग जसं कम्फर्ट झोन वाढेल तसं जे काही प्रक्रिया आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे HPO हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ॲक्सिस आहे, तो थोडासा चांगल्या प्रमाणात काम करायला सुरुवात करेल. आणि मग प्रजनन प्रक्रिया आहे जी कुठंतरी बाधित होणार होती ती आपल्याला परत व्यवस्थित करता येईल. आमची माती आमची माणसं. प्रजनन व्यवस्थापन आणि शेतकऱ्याचं आर्थिक व्यवस्थापन याचा कसा आपण संबंध सांगू शकाल? प्रजनन प्रक्रिया हा वेगळा हे आहे. आणि प्रजनन व्यवस्थापन, आता प्रजनन व्यवस्थापन करत असताना कशासाठी करायचं प्रजनन व्यवस्थापन? आपण म्हटलं की आपल्या गोठ्यामध्ये 1 वर्ष 1 वासरू ही संकल्पना आपल्याला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ती आपल्या गोठ्यात अस्तित्वात असली पाहिजे. मग हे करताना आपल्याला काय करावं लागणार? कारण जर आपण प्रजनन त्या गायीवर म्हशीवर सोडून दिलं की तिच्या म्हणण्याप्रमाणे जर चाललं तर ही संकल्पना अस्तित्वात येणं केवळ अशक्यप्राय आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थापन करत असताना आपल्याला मॅनिप्युलेट करावं लागणार आहे. मग मॅनिप्युलेट करत असताना काय करायचं की ज्या वेळेस गायीचं डिलिव्हरी होती, प्रसूती होती, प्रसूतीनंतर आपण हे टार्गेट ठेवायचं, ध्येय ठेवायचं की पहिल्या 100 दिवसामध्ये जी गाय आहे, ती म्हैस आहे, ती गाभण राहिली पाहिजे. मग हे गाभण करत असताना मग त्याच्यामध्ये त्या माजाचं सनियंत्रण आपण करू शकतो. प्रसूती पश्चात तिचं जे आहार व्यवस्थापन आहे, जास्तीत जास्त चांगला आहार तिला द्यायचा, संतुलित आहार म्हणू आपण त्याला. तो संतुलित आहार दिल्यानंतर जसं अधिकची ऊर्जा आपण ज्यावेळेस वापरतो, कारण दूध उत्पादन पण असतं प्रसूतीनंतर, दूध उत्पादना व्यतिरिक्त ऊर्जा आपल्याला त्याला द्यावी लागणार आहे आणि ती ऊर्जा मग प्रजननासाठी वापरली जाईल. आणि हे करत असताना प्रजनन व्यवस्थापन करतोय म्हणजे मग माझाचं सहनियंत्रण करायचं. माझाचे सहनियंत्रणासाठी काही हार्मोन्स आहेत, फक्त हे करत असताना तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या देखरेखीखाली हे करायचे. कुठल्याही म्हणजे गावठी म्हणतो आपण उपचार असे न करता तज्ज्ञ पशुवैद्यक मग ते आपल्याला ते प्रोटोकॉल सांगतील आणि त्या प्रोटोकॉल ज्यावेळेस सुरू करायचे त्याच्या अगोदर त्या गाई म्हशीची योग्य ती तपासणी, प्रजनन संस्थेची तपासणी करावी लागणार आहे. त्या प्रजनन संस्थेत काही दोष नसल्यासच ह्या गोष्टी आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येईल. आणि मग हे केल्यानंतर मग कुठंतरी हे जे काही प्रोटोकॉल्स आहेत, संप्रेरक आहेत, ह्यांचा उद्देश असा शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही ज्यावेळेस त्याचं प्रोटोकॉल वापरता तर गर्भधारणेचा रेट 50% जास्त मिळतोच आपल्याला. आणि आपल्याला तेच तर पाहिजे. हां, पण गर्भधारणेचा रेट हा वाढला गेला पाहिजे. आणि मग ज्यावेळेस गर्भधारणेचा रेट वाढतो त्यावेळेस मग आपलं जे किंवा असं माझाचं सहनियंत्रण करून आपण ज्यावेळेस गर्भधारणा करतोय त्यावेळेस मग मात्र तिचे आपलं 1 वर्ष 1, 2, 15, 20 दिवस 1 महिन्याचा फरक पडला तरी चालतो. कारण आपल्याकडं क्षेत्रीय स्तरावर बघितलं 2 वेतातलं अंतर 18 महिने, 20 महिने, 24 महिने म्हणजे 2-2 वर्षाचा फरक पडतो. तर ते शेतकऱ्याच्या दृष्टीनं, कारण
अजिबात फायद्याचं नाही आहे. कारण आपण जर एक दिवस जरी वाढवला, एक दिवस, तर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान हे कमीत कमी 260 रुपयाचं होतं एका दिवसाचं नुकसान. हे अर्थशास्त्र जर काढलं त्याचं, मग हे अर्थशास्त्र 260 रुपयाचं एका दिवसाचं नुकसान जर होत असेल, एक महिना गाय जर तुमची नॉन प्रेग्नंट असेल, तर मग 260 × 30 डेज ते खूप मोठं नुकसान होतं. प्रश्न असा आहे, हे नुकसान दिसत नाही आहे, प्रत्यक्षात दिसत नाही. मग ते तो खाद्याचा खर्च असतो, त्याचा मेंटेनन्स व्यवस्थापनाचा खर्च असतो, ते न दूध उत्पादन देणार असते, ते न दिल्यामुळं झालेलं ते खर्च असतो, म्हणजे नुकसान असतं. हे नुकसान प्रत्यक्ष नसल्यामुळं मग शेतकरी काय करतोय की त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर मग शेतकऱ्याच्या लक्षात हे एकदा आलं की आपलं नुकसान 260 रुपयाचं कमीत कमी सांगितलं मी, ते 260 रुपयाचं नुकसान आहे. मग मात्र तो आणि त्याच्या एकदम अपोजिट आपण जो काही खर्च करणार आहे ते गाभण गाय करायसाठी, तो खर्च हा त्याचा दिवसाचा खर्च आपण जर काढला तर 260 रुपयापेक्षा 100% तो कमी येतो. नक्कीच. हां, आणि मग असं गाभण झाली तर मग मात्र आपलं जे नुकसान होणार आहे ना ते खूप कमी होणार आहे किंवा होणारच नाही, आणि फायदा देखील दुप्पट होणार. फायदा देखील दुप्पट होणार आहे. सर, अगदी जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण काय सल्ला द्याल? सल्ला हाच की जे पशुधन आहे, आपण जरी म्हणत असेल आपण पशुपालक आहोत, तर माझ्या दृष्टीने आपण पशुपाल्य आहोत. कारण आपल्याकडून फारसा काही जनावरांना फायदा नाही आहे. आणि त्यांचं जे व्यवस्थापन आहे, दुग्ध व्यवसाय ज्यावेळेस आपण करतोय, तर दुग्ध व्यवसाय करत असताना आर्थिक सुबत्तेकडे ज्यावेळेस आपल्याला जायचं आहे, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनं आपण नाही करायला पाहिजे दुग्ध व्यवसाय. आणि ज्यावेळेस व्यावसायिक दृष्टिकोन ठेवतो आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यानंतर मग आपल्या आपोआपच लक्षात येतं की आपल्याकडची जी गाय म्हैस आहे ती तेव्हाच आपल्याला जास्त दूध देईल जेव्हा ती गाभण असेल, किंवा तिची जी काही प्रजनन प्रक्रिया आहे, किंवा आपल्याकडं काय होतं की आपण ज्यावेळेस एखाद्या गायीची म्हशीची काही प्रजनन क्षमता आहे, पोटेन्शियल म्हणतो आपण, रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल, त्या पोटेन्शियल क्षमतेचा पुरेपूर वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. त्या गायी म्हशी स्वतःहून करणार नाहीत. आणि ज्यावेळेस आपण त्याचा वापर पुरेपूर करू, मग मात्र आपली आर्थिक सुबत्ता किंवा आर्थिक नफा हा 100% आपल्याला मिळतो. नक्कीच सर, आपल्या मार्गदर्शनाने आपल्या शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होणार आहे. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.